मराठी, ते धडक ते धडक. नमस्कार, मी सुषमा जोशी आणि आपण पाहताय जिओ मराठी न्यूज तासगाव. सांगता येईना आणि सहनही होईना, शौचा वाटे रक्तस्राव, वेदना, वारंवार शौचास होणे हा मूळव्याध तर नाही ना? मिळवा कायमचा आराम, तोही एका दिवसात, वेदना रहित विना टाका. मूळव्याधीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मूळव्याध स्पेशालिटी हॉस्पिटल, अनुराज हॉस्पिटल शेजारी, एससी स्टँडच्या बाजूला, खानापूर रोड, विटा. ऐन निवडणुकीपूर्वीच तासगावातील नागरिक प्रचंड आक्रमक झालेत. तासगावच्या शिंपी गल्लीतील आठवडा बाजाराला अजगराप्रमाणे विळखा पडल्याने नागरिक संतप्त झालेत. तर आक्रमक झालेल्या नागरिकांनी थेट आठवडा बाजार बंद करण्याची मागणी केली आहे. घरातून बाहेर पडणे मुश्किल झाल्याचे सांगत नागरिकांनी मुख्याधिकाऱ्यांना बाजार बंद करण्यासाठी निवेदन दिलंय. तासगाव शहरात सोमवार, गुरुवार आणि शनिवार असे 3 दिवस आठवडा बाजार भरतो. शनिवारी शहरातील वरचे गल्ली परिसर, तर सोमवार आणि गुरुवारी बागवान चौक, कासार गल्ली, शिंपी गल्ली आणि सोमवार पेठ परिसरात हा बाजार भरतो. आठवड्यातून 2 दिवस बाजार भरत असल्यामुळे येथील रहिवासी आता बेजार झाले आहेत. शिंपी गल्ली येथील नागरिकांनी या बाजाराचा नाहक त्रास होत असल्याचे सांगत आक्रमक झालेल्या नागरिकांनी हा बाजार बंद करावा अशी मागणी मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देत केली आहे. बघूया आक्रमक झालेले नागरिक नेमके काय म्हणतायत. शिंपी गल्लीचे रहिवासी याआधी नगरपालिकेत 1-2 वर्षापाठीमाग निवेदन दिलं होतं, पण ते निवेदन देत असताना आमच्या काही चुका घडल्या, त्यामुळे आम्हाला तिथं माघारी काही गोष्टी घ्याव्या लागल्या. पण इथून पुढे आता आम्ही सर्व शिंपी गल्लीतले रहिवासी इथं तुमच्या समोर उभे आहेत. हे नगरपालिकेच्या दारात आम्ही उभे आहेत. ह्या गोष्टीचा आम्हाला न्याय मिळावा म्हणून आम्ही इथं आलेलो आहे. इथं का आलेलो आहे तर ही गोष्ट अशी झालेली आहे की आमच्या शिंपी गल्लीचा बाजार म्हणजे अजगराचा विळखा झालेला आहे. ती विळखा नावांनाव असा वाढत आहे की ती पूर्ण आमचं स्वास्थ्य, आमच्या गल्लीतील धार्मिक विठ्ठल मंदिराचे कार्यक्रम बंद झालेले आहेत. आमच्या कुठल्याही रहिवासी शिंपी गल्लीला एखाद्या घरात कार्यक्रम जरी घ्यायचं म्हणलं तरी आम्हाला सोमवार गुरुवारचा हा पहिला विचार करून आम्हाला तो निर्णय घ्यावा लागतोय. आम्हाला घरातून बाहेर पडायचं मुश्किल झालेलं आहे. दुसरी गोष्ट, आम्हाला बाजारात आमची घरं आहेत ही आत्ता माहीत झालं आहे, कारण ह्याच्या आधी शिंपी गल्लीत कधीही बाजार भरलेला आहे का हो? ह्या 2 वर्षात बाजार हा पूर्ण भरत आहे. बरं भरला तर भरला, तिथं आम्हाला पूर्ण आता ह्या 8 दिवसापाठीमुळे शिंपी गल्लीत 8 टायफॉइडची मुलं दवाखान्यात होती, तापानं पण पडली होती. दुसरी गोष्ट, आमच्या गल्लीत 15 दिवसापाठीमुळे दसऱ्याच्या टायमाला 2 हृदय विकाराची माणसं आम्हाला गल्लीतनं बाहेर काढता आली नाहीत. आलीत का हो? गाड्या बाहेर निघाल्यात आम्हाला. दुसरी गोष्ट, एखादी दुःखद घटना घडली तरी आम्हाला 9:30-10 वाजेपर्यंत वाट बघावी लागते की हा बाजार कधी संपणार. ही आमच्या गल्लीची शोकांतिका झालेली आहे. एखाद्या पेशंटला सुद्धा दवाखान्यात सिरियस नेता येत नाही. गल्लीतली आमच्या म्हातारी माणसं बाहेर बसायची सुद्धा बंद झालेली आहेत. गल्लीतल्या आमच्या लेडीज माता भगिनी बाहेर यायच्या बंद झालेल्या आहेत. चोऱ्याचे प्रमाण आता गल्लीत आमच्या ह्या गणपतीपासून किमान 9 चोऱ्या झालेल्या आहेत. मोबाईल चोऱ्या, पाकिट चोऱ्याचा हर एक डेली म्हणजे रेग्युलर झालेला आहे. पाकिट चोरी होणे, मोबाईल चोरी होणे ही गल्लीत आमच्या पूर्ण रेग्युलर गोष्ट घटना घडलेली चालू झालेली आहे. दुसरी गोष्ट, शिंपी गल्लीचा हा रस्ता पूर्ण अरुंद आहे. तिथं एखादी 2 व्हीलर किंवा एखादा रिक्षा जरी तुम्ही घातली तर तो रस्ता पॅक होतोय. तो रस्ता सोमवार पाठीपासून माळे गल्लीच्या पारापर्यंत निमुळत आहे. दुसरी गोष्ट, आमच्या गल्लीत प्रत्येकी गाडी आहे, पण काही जणांना आमच्या गाड्या लावायला सुद्धा जागा नाही. आमच्या गल्लीतले जे बाहेरचे लग्न समारंभ, डोळा जेवण, धार्मिक कार्यक्रम होत होते देवळात, ते सुद्धा बंद झाले. ते का बंद झालेत? ह्या बाजारमुळे बंद झालेले आहेत. हा बाजारमुळे. आणि दुसरी गोष्ट, आता अलीकडे बाजारात असे वाद व्हायला लागलेत की एकमेकाच्या अंगावर मारामारी व्हायची गोष्ट होत आली. कारण का तर बाजारकऱ्यांची सुद्धा अशी गोष्ट झाली, तेही मनमानी कारभार करत आहेत. आमच्या रहिवासींच्या दारात बसून सुद्धा ते जिथं राहतात जे मालक आहेत त्या जागी त्याला सुद्धा शिवीगाळ करतात की आम्ही बसणार, अशी सुद्धा त्यांची अरेरावीची भाषा अलीकडे येत आहे. दुसरी गोष्ट, त्यांनी
त्यांची एक अशी बाजार करण्याची गोष्ट झालेली की आम्ही जिथं बसू तिथंच आमच्या गाड्या लागणार, आम्हाला साधं चालायला सुद्धा तिथं मुश्किल झालेलं आहे। दुसरी गोष्ट, आम्ही तिथं राहतोय, आम्ही बाहेरून एखाद्या कामासाठी घरी यायचं म्हणलं तरी आमच्या अंगावर काटा यायला लागलेला आहे। 4 नंतर गल्लीत कसं जायचं घराकडे, कारण आम्हाला एकतर गाडी सिद्धेश्वर चौकात लावावी लागते, नसेल तर माळी गल्लीत। जर आम्ही गाडी घातली तर आम्हाला त्या बाजारकरी लोक, ते व्यापारी लोक अक्षरशः आई बहिणीवरून शिव्या देतात की ह्यांना कळत नाही का। मग ह्या बाजार लोकांसाठी आम्ही आमच्या गल्लीतली रहिवाशीची घर विकून जावे का, ही आम्हाला प्रशासनानं त्या बाजारकऱ्यांनी उत्तर द्यावं। दुसरी गोष्ट, आम्हाला साधं उभारायला सुद्धा गल्लीत येणं झाले, कारण आमच्या गल्लीत बाजार भरल्यामुळं बाहेरच्या गल्लीतील म्हणजे बाजूच्या गल्लीतील सुद्धा लोक, माता भगिनी येत आहेत, त्यांच्या सुद्धा चेन स्नॅकिंग। मागच्या वेळेला तर एक आठवड्यापाठीमागं चोरी झाली, मी आणि आम्ही दोघं तिघं जाऊन एका बाईची चेन स्नॅकिंग ओढली, त्याच्या मागं आम्ही वरच्या गल्लीपर्यंत गेलो तरी तो गावला नाही। ही अशी रोज काम चालू आहेत की चेन स्नॅकिंग चालू आहे, मोबाईल जातात, पाकिट जातात, दुःखद घटना घडली तर आम्हाला 10 वाजेपर्यंत थांबावं लागते। आमची धार्मिक कामं तर देशोधडी लागलेली आहेत। शिंपी गलीला एक ही कीर्तन प्रवचन बंद झालेलं आहे, चालू आहे का बंद आहे? का बंद आहे हे सांगा, बाजारमुळे बंद आहे, लक्षात घ्या। दिवाळीला रस्ता आम्ही लोटला तर रस्त्यावर तिथं दुसऱ्या दिवशी कचरा आलेला आहे। मान्य आहे नगरपालिका आमच्या गल्लीत स्वच्छता करते, पण आमच्या गल्लीत गाड्या असल्यामुळं नगरपालिका सुद्धा कर्मचारी त्या गाडीखाली कचरा सारून जातात, त्याचे ढास होत आहेत। टायफॉइडचे 9 पोरं आमची तापानं फणफणली या मागच्या दसऱ्या दिवाळीपासून। ह्याला कोण जिम्मेदार आहे? ह्यामुळं आमचं पूर्ण स्वास्थ्य, आमचं आरोग्य, आमची शांती देशोधडीला लागलेली आहे बाजारमुळं। त्यासाठी आम्ही न्याय मागण्यासाठी ही शिंपी गल्लीचे रहिवासी नगरपालिकेच्या दारात उभारलेलो आहे। आम्ही याच्या मागं 2दा आलेलो आहे, पण हे 3ऱ्यांदा आलेलो आहे। एकदा आम्हाला नगरपालिकेनं त्या बाजारकऱ्यांनी सांगावं की आम्ही तिथं राहू दे का जाऊ दे, एकदा आम्हाला निर्णय द्यावा, म्हणजे आम्हाला इथून पुढचा निर्णय घ्यायला आम्ही समर्थ आहे। आणि इथून पुढं जर काय झालेलं आहे तर आम्ही इथं पुढे आमचे शिंपी गल्लीचे जे सगळे रहिवासी इथं उभारलेले आहेत, इथून पुढे जे काही घटना घडतील त्याला फक्त नगरपालिका प्रशासन, बाजारकरी असोसिएशन आणि बाजारकऱ्यांचे व्यापारी जे कोण असतील ते जिम्मेदार असतील, ही माझी कळकळीची विनंती आहे। जिओ मराठी, ते धडक ते धडक।